हॅलो स्टुडंट्स, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघूया, दॅट इज ऑफ पॉवर. वरचा पार्ट आपण बघितला, एनर्जीचा पार्ट बघितला, आता पॉवरचा पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. आता पॉवर म्हणजे काय असतं? पॉवर इज डिफाइंड ॲज रेट ऑफ वर्क डन. ओके, रेट ऑफ वर्क डन is called as power. Rate of work done is called as power. Okay, so therefore formula for average power will be like this. नेहमी लक्षात ठेवा, ऍव्हरेज गोष्ट कधी येते ज्यावेळी टाइम इंटरवल असतो त्यावेळी, आणि इन्स्टंटेनियस कधी येते ज्यावेळी टाइम इंटरवल व्हेरी स्मॉल असेल त्यावेळी. ओके, सो ऍव्हरेज पॉवर इज इक्वल टू टोटल वर्क डन डिवाइडेड बाय टोटल टाइम इंटरवल. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर ऍव्हरेज पॉवर. तसंच इन्स्टंटेनियस पॉवर देखील असणार आहे. पॉवर मध्ये दोन्ही टर्म्स आहेत, ऍव्हरेज पॉवर आणि इन्स्टंटेनियस पॉवर. अँड इन्स्टंटेनियस पॉवर इज dw बाय dt. ओके, सो इन्स्टंटेनियस पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? डब्ल्यूचं इक्वेशन माहिती पाहिजे. म्हणजे वर्कडनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला काय मिळतं? इन्स्टंटेनियस पॉवर मिळते. ओके, सो दोन फॉर्म्युले बघा. ऍव्हरेज पॉवर इज वर्क डन डिवाइडेड बाय टाइम अँड इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू dw बाय dt. ओके, इट इज अ स्केलर क्वांटिटी. Power is a scalar quantity. It is not a vector quantity. म्हणजे याला फक्त मॅग्निट्यूड असणार आहे. याचं SI युनिट काय येणार बघा. SI युनिट ऑफ पॉवर इज, आता वर्कचं युनिट काय असतं? जूल. टाइमचं युनिट काय असणार आहे? सेकंड. आणि जूल पर सेकंडलाच काय म्हणतो आपण? वॅट असं म्हणतो. ओके, वॅट या सायंटिस्टचं इथे युनिट दिलंय. जूल पर सेकंड, दॅट इज कॉल्ड एज वॅट. दॅट इज द SI युनिट. ओके, सीजीएस युनिट याचं येणार आहे. सीजीएस युनिट जूलच्या ठिकाणी फक्त काय होणार आहे? अर्ग होणार आहे, अर्ग पर सेकंड. आणि इंडस्ट्रियल युनिट देखील आहे. इंडस्ट्रियल युनिट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पॉवर मेजरमेंट साठी कुठलं युनिट वापरतात? तर HP नावाचं युनिट वापरतात. HP विच इज कॉल्ड एज हॉर्स पॉवर. ओके, हॉर्स पॉवर HP. आता हे 1 HP म्हणजे इंडस्ट्रियल युनिट आणि SI युनिट याच्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर कसा आहे बघा. तर 1 HP इज इक्वल टू असतं 746 वॅट. म्हणजे HP हे काय आहे? मोठं युनिट आहे पॉवरचं. 746 वॅट इज इक्वल टू काय असतं? 1 HP असणार आहे. ओके, आता बघा, ऍव्हरेज पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय टाइम. आणि त्याच्यामुळे असा पण फॉर्म्युला येऊ शकतो की वर्क डन इज इक्वल टू ऍव्हरेज पॉवर इंटू टाइम येणार आहे. म्हणजे पॉवर माहिती असेल आणि वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ऍव्हरेज पॉवरला टाइम इंटरवलनं मल्टिप्लाय केलं की वर्क डन येणार आहे. अदरवाईज हे बघा, dw इज इक्वल टू काय येणार आहे? P इंटू dt पण येतं सेकंड फॉर्म्युल्यावरून, P इंटू dt. अँड देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ P dt पण येतं. म्हणजे पॉवर जर व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला असणार आहे. लक्षात आलंय? म्हणजे पॉवरवरून वर्क डन काढायचं असेल, ओके, पॉवर जर कॉन्स्टंट असेल, ऍव्हरेज असेल, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय येणार आहे? ऍव्हरेज पॉवर इंटू टाइम. आणि पॉवर फंक्शन ऑफ टी असेल, टी नुसार पॉवर चेंज होत असेल. काही वेळेला पॉवर कॉन्स्टंट असेल असं नाहीये, विथ रिस्पेक्ट टू टाइम ती चेंज होत जाते. तसं असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला येणार आहे इंटिग्रेशन ऑफ P dt. ओके, ही कशी असणार आहे? व्हेरिएबल पॉवर असेल तर. हे फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे बघा, पॉवरचे फॉर्म्युले काय? ऍव्हरेज पॉवर इज इक्वल टू W बाय T, इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू dw बाय dt. अँड वर्क डन इज इक्वल टू ऍव्हरेज पॉवर इंटू टाइम येणार आहे, किंवा वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पॉवर इंटू इंटिग्रेशन ऑफ P dt असणार आहे. इंटिग्रेशन ऑफ पॉवर विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. ओके, पॉवरचा आणखी एक फॉर्म्युला आपण लिहू शकतो इथं. ओके, पॉवरचा आणखी एक फॉर्म्युला लिहू शकतो. पॉवरचा आणखी एक फॉर्म्युला काय येईल बघा. हे बघा, पॉवर इज नथिंग बट वर्क डन डिवायडेड बाय टाइम असतं ना. वर्क डन म्हणजे काय असणार आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. वर्क डन इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. सो फोर्स ऍज इट इज इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आता डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय असतं? व्हेलॉसिटी असतं. सो पॉवर इज फोर्स इंटू काय येतं? व्हेलॉसिटी येतं. म्हणजेच
लक्षात घ्या, पॉवर इज द डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड व्हेलॉसिटी वेक्टर. कारण लक्षात घ्या, फोर्स हा वेक्टर आहे, व्हेलॉसिटी देखील वेक्टर आहे आणि पॉवर मात्र काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आणि त्याच्यामुळे काय करावं लागेल, फोर्स वेक्टर आणि व्हेलॉसिटी वेक्टरचं डॉट प्रोडक्ट घेतलं की आपल्याला पॉवर मिळते. लक्षात आलं का बघा, पॉवरचे 3 फॉर्म्युले, वर्क डन बाय टाइम, dw बाय dt, आणि तिसरा पॉवरचा फॉर्म्युला इथं काय लिहिला, इट इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड व्हेलॉसिटी वेक्टर. म्हणजे फोर्स वेक्टर आणि व्हेलॉसिटी वेक्टर जर तुम्हाला दिलेले असतील तर त्याचं डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, पॉवर मिळणार आहे. ओके. सपोज तुम्हाला WT ग्राफ दिला, काही वेळेला ग्राफ पण दिला जाऊ शकतो, WT ग्राफ. ओके, म्हणजे वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाइमचा सपोज ग्राफ दिला, लाईक दिस. वर्क डन इज ऑन द वाय ऍक्सिस अँड टाइम इज ऑन द एक्स ऍक्सिस, असा काहीतरी सपोज ग्राफ असेल. ठीक आहे. आता या ग्राफचा मी स्लोप काढला, स्लोप काय येणार आहे, dw बाय dt येणार ना. स्लोप काय येणार आहे, dw बाय dt, आणि dw बाय dt म्हणजे पॉवर. म्हणजे इन WT ग्राफ काय येणार आहे, स्लोप इज इक्वल टू काय असतं, पॉवर असतं. स्लोप इज इक्वल टू पॉवर. लक्षात येते का बघा. ओके, WT ग्राफ मध्ये काय होणार आहे, स्लोप इज ऑलवेज इक्वल टू पॉवर असणार आहे. अँड इन पॉवर टाइम ग्राफ मध्ये काय होणार बघा, पॉवर टाइम ग्राफ असेल, सपोज असा दिला असेल काहीतरी, वाय ऍक्सिस वर पॉवर असेल आणि एक्स ऍक्सिस वर काय असेल, टाइम असेल. अँड सपोज ग्राफ इज लाईक दिस. ठीक आहे. तर या ग्राफच्या खालचा टोटल एरिया, हा जो काही एरिया असणार ना, कारण पॉवरवरून वर्कडन काढायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यावं लागतं, आणि इंटिग्रेशन म्हणजे एरिया अंडर द कर्व असतं. ओके, सो हिअर इन पॉवर टाइम ग्राफ, एरिया अंडर कर्व, एरिया अंडर कर्व इज काय असणार आहे, वर्कडन असणार आहे, इज वर्कडन. म्हणजे आपण काय काय स्टडी, इथं काय काय गोष्टी स्टडी केलेल्या आहेत बघा, रिवाइज करतो. पॉवरचे फॉर्म्युले फक्त सगळे लिहितो पुन्हा एकदा, आपण जे जे काय काय स्टडी केलेत. पॉवर म्हणजे असतं W बाय T. ओके, परत पॉवर म्हणजे असतं dw बाय dt. ओके, परत पॉवर म्हणजे असतं डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड व्हेलॉसिटी वेक्टर. आणि परत पॉवर म्हणजे काय असतं, स्लोप ऑफ WT ग्राफ, स्लोप ऑफ वर्क डन टाइम ग्राफ. ओके, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत. WT ग्राफ, लक्षात येतं, हे सगळे पॉवरचे फॉर्म्युले आहेत. Power is the work done divided by time, work done per unit time, or it is the rate of work done, dw by dt म्हणजे rate of work done. It is dot product of force and velocity, and it is the slope of वर्क डन टाइम ग्राफ. वर्क डन टाइम ग्राफचा तो काय असणार आहे, स्लोप असणार आहे पॉवर म्हणजे. तसं वर्क डन म्हणजे काय येणार आहे, पॉवर इंटू टाइम येणार आहे, किंवा इंटिग्रेशन ऑफ PDT येणार आहे. ओके, किंवा काय येणार आहे, एरिया अंडर काय असणार आहे, पॉवर टाइम ग्राफ असणार आहे. एवढा पार्ट आतापर्यंत आपण स्टडी केलेला आहे. आता लक्षात घ्या, आपण बघितलं ऍव्हरेज पॉवर आणि इन्स्टंटेनियस पॉवर. तर ऍव्हरेज पॉवर आणि इन्स्टंटेनियस पॉवर सेम कधी होऊ शकतात का, तर होऊ शकतात व्हेन अ बॉडी इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ओके, व्हेन body is moving with constant velocity, when a body is moving with constant velocity, काय होणार आहे, ऍव्हरेज पॉवर and instantaneous power.
आर इक्वल, ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस पॉवर काय असतात, एक्झॅक्टली सेम असतात. ठीक आहे. नेक्स्ट इज द पार्ट ऑफ इफिशियन्सी. ओके, नेक्स्ट इज द पार्ट ऑफ इफिशियन्सी. आता इफिशियन्सी म्हणजे काय असते, एखाद्या मशीनची इफिशियन्सी म्हणजे काय, एखाद्या सिस्टमची इफिशियन्सी म्हणजे काय, तर इफिशियन्सीला आपण ग्रीक अल्फाबेट इटा न डिनोट करतो. याला काय म्हणायचं, इटा. ओके, सो इफिशियन्सी इज द रेशो ऑफ आउटपुट पॉवर, ओके, आउटपुट पॉवर डिवायडेड बाय द इनपुट पॉवर. ओके, इफिशियन्सी इज द रेशो ऑफ आउटपुट पॉवर डिवायडेड बाय द इनपुट पॉवर. म्हणजे काही वेळेला तुम्हाला इनपुट पॉवर कॅल्क्युलेट करावी लागते, कारण आउटपुट पॉवर तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकताय. तर इफिशियन्सी दिलेली असेल तर इनपुट पॉवर कशी येणार बघा. देअरफॉर इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इफिशियन्सी, डिवायडेड बाय इफिशियन्सी. ओके, इफिशियन्सी म्हणजे फ्रॅक्शनल व्हॅल्यू असते. नेहमी लक्षात घ्या, इनपुट पॉवर जास्त असते आणि आउटपुट पॉवर नेहमी काय असते, कमी असते. कारण काही एनर्जी फ्रिक्शन मध्ये, रेझिस्टन्सेस मध्ये काय होते, लॉस होते. त्याच्यामुळे कुठल्याही सिस्टीम मध्ये इनपुट पॉवर जास्त असते आणि आउटपुटला मात्र कमी पॉवर मिळते. म्हणजे नेहमी तिथं एनर्जी लॉस किंवा पॉवर लॉस होत असतो आणि त्याच्यामुळे इफिशियन्सी नावाची टर्म असते. म्हणजे इफिशियन्सी नेहमी लेस दॅन 1 असते किंवा लेस दॅन पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर लेस दॅन 100% असते. ओके, सर इफिशियन्सी जर पर्सेंटेज मध्ये पाहिजे असेल तर इंटू काय करावं लागेल, इथं 100 करावं लागेल. तर इफिशियन्सी 100% मध्ये येणार आहे. ओके, आणि आउटपुट पॉवरवरून इनपुट पॉवर कशी काढायची असते, इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इफिशियन्सी. ओके, इंटू 100 तर येणारच आहे, इंटू 100 ऍज इट इज. म्हणजे इफिशियन्सी काय असेल, पर्सेंटेज मध्ये असेल तर. पुन्हा एकदा सांगतोय, नेहमी इनपुट पॉवर जास्त असते, आउटपुट पॉवर कमी असते आणि त्याच्यामुळे इफिशियन्सीची फ्रॅक्शनल मधली व्हॅल्यू 1 पेक्षा लेस असणार आहे आणि पर्सेंटेज मधली व्हॅल्यू 100% पेक्षा कमी असणार आहे. ओके, आता या पॉवरचे ऍप्लिकेशन्स 1 बाय 1 आपल्याला बघायचे आहेत. पॉवरचे ऍप्लिकेशन, एक नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज पॉवर ऑफ द मशीन गन. पॉवर ऑफ ए मशीन गन. मशीन गन माहिती असेल तुम्हाला, की ज्याच्यामधून काय होतात, वन आफ्टर अनदर नंबर ऑफ बुलेट पर सेकंड काय होतात, फायर होतात. कंटिन्युअसली मशीन गन मधून बुलेट्स फायर होत असतात. तर त्या मशीन गनची पॉवर किती असेल, सपोज एम इज द मास ऑफ ईच बुलेट असेल, मास ऑफ ईच बुलेट, प्रत्येक बुलेटचा मास किती आहे, एम आहे. एन आर द नंबर ऑफ बुलेट पर सेकंड असतील, नंबर ऑफ बुलेट्स फायर्ड पर सेकंड, पर मिनिट किंवा पर मिनिट टाइम, नंबर ऑफ बुलेट्स फायर्ड पर युनिट टाइम असेल, पर युनिट टाइम. अँड यू इज द व्हेलॉसिटी ऑफ दी बुलेट. म्हणजे बुलेट जी आहे ती यू व्हेलॉसिटीनं काय होत असेल, बाहेर पडत असेल. तर पॉवर किती लागणार आहे. आपण लॉज ऑफ मोशन मध्ये आपण हा फोर्सचा एक फॉर्म्युला बघितला, आठवतोय ना, फोर्सचा फॉर्म्युला म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला किंवा फोर्सच्या फॉर्म्युल्यापेक्षा काय करूया माहितीये का, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरूया, म्हणजे वर्क एनर्जी थेरम वापरूया फोर्सपेक्षा. हे बघा, वर्क एनर्जी थेरम नुसार, ओके, वर्क डन इज इक्वल टू काय असणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी असणार आहे. बरोबर. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी एका बुलेटची किती होणार आहे, हाफ एम यू स्क्वेअर. ओके, चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे वर्क डन, बुलेट सुरुवातीला बुलेट काय असणार, रेस्ट मध्ये असणार. ओके, ती फायनली यू व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची चेंज इन कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, फायनल कायनेटिक एनर्जी हाफ एम यू स्क्वेअर मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी 0. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी हाफ एम यू स्क्वेअर होणार आहे. म्हणजे एक बुलेट फायर करायला हाफ एम यू स्क्वेअर एवढं वर्क डन होणार. बरोबर आहे ना, कारण वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. एक बुलेट फायर करायला किती वर्क डन होणार आहे, हाफ एम यू स्क्वेअर. अँड देअरफॉर पॉवर ऑफ गन, पॉवर ऑफ मशीन गन इज इक्वल टू काय येणार आहे, वर्क डन पर मिनिट टाइम
आणि वर्क डन पर युनिट टाइम म्हणजे काय येणार आहे, हाफ एम यू स्क्वेअर इंटू काय येणार आहे, एन येणार. कारण एक बुलेट फायर करायला एवढं वर्क डन होणार आहे. आणि एन म्हणजे काय आहे, नंबर ऑफ बुलेट्स फायर्ड पर सेकंड आहे ते, पर सेकंड. म्हणजे काय होणार आहे, वर्क डन पर युनिट टाइम येणार ना हे एन बुलेट साठी. म्हणजे फायनली येणार आहे पॉवर ऑफ मशीन गनचा फॉर्म्युला येणार आहे हाफ एम एन यू स्क्वेअर. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पॉवर ऑफ द मशीन गन. लक्षात आलं का बघा, एक बुलेट फायर करायला वर्क डन होत आहे हाफ एम यू स्क्वेअर. आणि अशा किती बुलेट पर युनिट टाइम पर सेकंड फायर केले जातात, एन बुलेट्स पर सेकंड फायर केले जातात. म्हणजे वर्क डन पर सेकंड किती येणार आहे, वर्क डन पर सेकंड म्हणजेच पॉवर. वर्क डन पर सेकंड येणार आहे, एन न फक्त मल्टिप्लाय करायचं, हाफ एम एन यू स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पॉवर ऑफ अ मशीन गन. ओके, लक्षात आलं का बघा, पॉवर ऑफ मशीन गन इज इक्वल टू हाफ एम एन यू स्क्वेअर. सेकंड ऍप्लिकेशन बघा, दॅट इज अ कन्व्हेअर बेल्ट मूव्ह विथ अ कॉन्स्टंट स्पीड फी. किंवा पॉवर ऑफ अ कन्व्हेअर बेल्ट काढूयात. पॉवर ऑफ कन्व्हेयर बेल्ट. कन्व्हेअर बेल्ट तुम्ही बघितलेला असेल, त्याची पॉवर काढायची आपल्याला. म्हणजे कन्व्हेअर बेल्ट रन करण्यासाठी किती एचपी ची मोटर लावावी लागणार, किती एचपी ची मोटर बसवावी लागणार. सपोज अशा प्रकारे काय आहे, एक कन्व्हेअर बेल्ट सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला दोन रोलर असतात आणि त्याच्यावर एक बेल्ट लावलेला असतो. आणि याच्यावर एखादा ऑब्जेक्ट ठेवला की हा बेल्ट पुढे जाईल, तसा हा काय होणार आहे, हा ऑब्जेक्ट पुढे पुढे सरकतो. ठीक आहे. आता हा बेल्ट फिरवण्यासाठी काहीतरी सर्टन हॉर्स पॉवरची मोटर बसवावी लागणार ना. तर याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की किती एचपी ची मोटर इथं बसवावी लागेल. तुम्ही ते आता कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके, तर लक्षात घ्या, सपोज याच्यामध्ये लागणाऱ्या टर्म लिहा. फी इज द व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट असेल. बेल्ट जो आहे तो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह करणार आहे, बरोबर आहे ना, व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट. आणि त्या बेल्टवर कंटिन्युअसली मास येऊन पडणार आहे. ओके, डीएम बाय डीटी इज द रेट. डीएम बाय डीटी म्हणजे काय असणार आहे, रेट ॲट विच मास इज फॉलिंग ऑन द बेल्ट. रेट ऑफ मास ऍडेड ऑन बेल्ट. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आता फोर्स कॅल्क्युलेट करूया. फोर्स किती लावावा लागणार इथं. ओके, सो फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह बेल्ट. फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह बेल्ट. बेल्टला मूव्ह करण्यासाठी लागणारा फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आठवतोय का, फी डीएम बाय डीटी लॉज ऑफ मोशन मध्ये बघितलाय. म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल आणि मास व्हेरिएबल असेल तर फोर्सचा फॉर्म्युला असतो फी डीएम बाय डीटी. मग फोर्स मिळाला तर पॉवर काढूया मग. सो देअरफॉर या फोर्सनं फी व्हेलॉसिटीनं बेल्टला मूव्ह करायचंय ना. सो देअरफॉर पॉवर इज इक्वल टू काय येणार आहे, फोर्स इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे फी डीएम बाय डीटी इंटू परत फी होणार आहे. म्हणजे पॉवर येणार आहे फी स्क्वेअर डीएम बाय डीटी. सो दॅट इज द आन्सर. ओके, पॉवरचा फॉर्म्युला काय असणार आहे, फी स्क्वेअर इंटू डीएम बाय डीटी. म्हणजे एखादा कन्व्हेअर बेल्ट रन करण्यासाठी तिथे जी मोटर लागणार आहे त्या मोटरची पॉवर किती असणार आहे, फी स्क्वेअर म्हणजे बेल्टची व्हेलॉसिटी इंटू बेल्टच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इंटू डीएम बाय डीटी म्हणजे किती मास पर सेकंड त्याच्यावर पडतंय किंवा ऍड होतंय. फी स्क्वेअर डीएम बाय डीटी. कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करा म्हणजे फॉर्म्युले पाठ होतात, लक्षात राहतात. ओके, आता ही पॉवर कुठली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आउटपुट पॉवर का इनपुट पॉवर. म्हणजे आता इथे इफिशियन्सी पण दिलेली असेल तर इनपुट पॉवर कॅल्क्युलेट करायला सांगतात. बघा आता ही जी पॉवर आहे ना ही आउटपुट पॉवर आहे. आउटपुट पॉवर म्हणजे ते बेल्ट ऍक्च्युअली मूव्ह करण्यासाठी लागणारी त्या आउटपुटला लागणारी पॉवर आहे. आउटपुट पॉवर येणार आहे फी स्क्वेअर डीएम बाय डीटी. आणि इथं मग तुम्हाला काय विचारलं, इनपुट पॉवर किती विचारलं. म्हणजे इनपुट म्हणजे पॉवर कोण सप्लाय करणार आहे, मोटर. तर मोटरची पॉवर म्हणजे इनपुट पॉवर. कारण लक्षात घ्या, मोटर कडून काय होणार आहे, बेल्टला पॉवर ट्रान्समिट होणार आहे. आणि मोटर कडून बेल्टला पॉवर ट्रान्समिट करत असताना तिथं बिअरिंग्ज असतात किंवा तिथं
फ्रिक्शन असतं, एअर रेजिस्टन्स असतो. या गोष्टीमुळे काय होते, मोटरनं तयार केलेली सगळीच्या सगळी पॉवर त्या जे ऑब्जेक्ट मूव्ह करतात त्याला मिळत नाही, थोडीशी कमी मिळते. ओके, सो इनपुट पॉवर इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज आउटपुट पॉवर. मग याचा फॉर्म्युला आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इफिशियन्सी दिलेली असणार आहे, इंटू काय करावं लागेल, 100 करावं लागेल. इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे, फी स्क्वेअर बाय इटा डीएम बाय dt इंटू काय होणार आहे, 100 होणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इनपुट पॉवर ऑर द पॉवर ऑफ द मोटर. मोटरच्या पॉवरचा हा फॉर्म्युला येणार आहे. ओके, एक एक्झाम्पल याचं घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल a belt runs at constant speed of 5 meter per second with material added 500 kilogram per second. 500 नको, 50 किलोग्राम पर सेकंड. 50 किलोग्राम पर सेकंड म्हणजे एक 50 किलोग्रामचं पोतं असते माहिती ना, प्रत्येक सेकंदाला त्या बेल्टवर एक एक पोतं पडते. त्याच्यामुळे प्रत्येक सेकंदाला 50 kg पर सेकंड काय होणार आहे, तिथं बेल्टवर मटेरियल ऍड होणार आहे. ओके, इफ इफिशियन्सी ऑफ सिस्टीम इज, त्या बेल्ट सिस्टीमची इफिशियन्सी आहे, सिस्टीम इज सपोज 80%. ओके, कॅल्क्युलेट पॉवर ऑफ मोटर इन HP. कॅल्क्युलेट पॉवर ऑफ मोटर इन HP. किती HP ची तिथं मोटर बसवावी लागणार आहे, दॅट इज द क्वेश्चन. आता बघा, सुरुवातीला आउटपुट पॉवर कॅल्क्युलेट करूया. आउटपुट पॉवर माहिती आहे ना, फी स्क्वेअर डीएम बाय dt. ओके, तर फी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, वेलॉसिटीचा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25 होणार आहे आणि डीएम बाय dt येणार आहे 50. ओके, सो 1250 वॅट, 1250 वॅट एवढी काय लागणार आहे, आउटपुट पॉवर लागणार आहे. बरोबर. आता इनपुट पॉवर म्हणजे काय येणार आहे, मोटर पॉवर. कारण पॉवर इनपुट कोण करणार आहे, देणार आहे कोण, मोटर. सो मोटर पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय इफिशियन्सी इंटू 100 ना. आउटपुट पॉवर इज 1250 पाहिजे, डिवाइडेड बाय इफिशियन्सी 80% इंटू 100. 0 गेट कॅन्सल. ओके, 2 न डिवाइड करूया. सो ही पॉवर येणार आहे 312.5 इंटू 5. सो मोटर पॉवर येणार आहे 1562.5 वॅट येणार आहे. आता ही वॅट मधली पॉवर झाली. आता HP मधली पॉवर काढायला पाहिजे. सो देअरफॉर मोटर पॉवर इज इक्वल टू 1562.5 डिवायडेड बाय 746. ओके, तर आलेली व्हॅल्यू डिवायडेड बाय काय करावं लागेल, 746 करावं लागेल. सो 2.094 HP म्हणजे साधारणपणे 2 HP ची मोटर इथे यूज करावी लागणार आहे. ओके, हा बेल्ट ड्राईव्ह सिस्टीम व्यवस्थित या स्पीडनं रन करण्यासाठी, या अमाऊंटनं त्याच्यावर मास जर पडत असेल तर मोटर पॉवर किती लागणार आहे, अप्रॉक्सिमेटली 2 HP ची मोटर लागणार. मोटर आपण ज्यावेळी विकत घ्यायला जातो, इलेक्ट्रिक मोटर, लक्षात घ्या, त्यावेळी ते तुम्हाला विचारतात 1 HP पाहिजे, हाफ HP पाहिजे. ओके, अँड सो ऑन. ओके, मला तुम्ही सांगू शकताय, घरी देखील तुमच्या मोटर असेल, पाण्याची मोटर, ती पाण्याची मोटर घरातली जी आहे ती किती HP ची असते रे? आता इथं काही स्टुडंटचे आन्सर आलेले आहेत. काही स्टुडंट सांगतात
5 HP, काही स्टुडंट आहेत 1 HP, काही सांगतात 0.75 to 2 HP. हे लक्षात घ्या, 5 HP च्या मोटरनं काय गावाला पाणी पाजायचं आहे काय? गावाला पाणी पाजायचं असेल तर 5 HP लागते, लक्षात घ्या. 5 HP हे मोठे युनिट आहे. हाफ HP घरातली मोटर असते पाण्याची, हाफ HP, ज्याच्या साइन आपण 3-4 फ्लोअरची जी बंगलो किंवा एखादी बिल्डिंग असेल तर त्याच्यावर देखील पाणी आपण चढवू शकतो. इट इज हाफ HP ओनली, नॉट 5. 5 HP न काही गावाला पाणी पाजायचं नाही आपल्याला. पूर्ण एका गावाला पाणी पाजायचं असेल तर 5 HP ची मोटर वगैरे वापरतात. 5 HP, 10 HP, 15 HP या खूप मोठे पॉवर असणाऱ्या मोटर्स आहेत. ओके, तर घरात 5 HP ची मोटर आणून ठेवशीला, विकत घ्यायला गेल्यानंतर 5 HP ची मोटर मागा. ओके, ते देतात तुम्हाला. आणून ठेवा, म्हणजे सगळ्या पाईप आणि हे ते सगळं फोडून टाकताय बघा पूर्ण. Power of a crane. Power of a crane. Okay. Suppose a crane lift the mass M. Crane lift mass M through height h in time t. बरोबर, म्हणजे एक क्रेन जी आहे ती M एवढं मास h हाईट मधून उचलते आणि h हाईट मधून M मासला वर लिफ्ट करण्यासाठी टाइम t लागतोय. तर पहिली गोष्ट म्हणजे वर्कडन किती येणार बघा, mgh एवढं वर्कडन होणार आहे. मग पॉवर किती लागणार, खूप इझी. ओके, वर्कडन डिवायडेड बाय द टाइम. सो mgh बाय t एवढी काय लागणार आहे, क्रेनची पॉवर असणार आहे. पुन्हा एकदा ही कुठली झाली, आउटपुट पॉवर झाली, लक्षात घ्या, आउटपुट पॉवर. मग त्या क्रेन मध्ये सपोज मोटर वापरली जात असेल किंवा इंजिन वापरलं जात असेल त्या क्रेन मध्ये, तर त्या इंजिनची इनपुट पॉवर किती येणार, पुन्हा एकदा इनपुट पॉवर. तर पुन्हा एकदा इनपुट पॉवर कसं कॅल्क्युलेट करायचं, तर आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इफिशियन्सी इंटू काय करायचं, 100 करायचं. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज क्रेन जी आहे, मोठ्या मोठ्या क्रेन असतात त्या 10 टन 20 टन वगैरे लिफ्ट करू शकतात. ओके, क्वेश्चन बघा, अ क्रेन लिफ्ट a load of 20 ton through height of 10 मीटर. 10 मीटर हाईट मधून काय करते, एक लोड लिफ्ट करते इन 5 मिनिट्स. म्हणजे 10 मीटर लिफ्ट करायला 5 मिनिट्स जातात 10 मीटर मधून लिफ्ट करायला 20 टनचा लोड, कारण ते स्लोली लिफ्ट करत असतं ते. ओके, इफ इफिशियन्सीज, सगळ्या सिस्टीमची इफिशियन्सी म्हणजे त्या क्रेन मध्ये अनेक रोप असणार आहे, चेन असणार आहे, गिअर्स असणार आहेत, तिथं फ्रिक्शनल लॉसेस होणार आहेत, हीट प्रोड्यूस होणार आहे, आणि त्याच्यामुळं काय ते इफिशियन्सी त्याची काय असते, कमी असते. इफ इफिशियन्सी इज 60%, कॅल्क्युलेट पॉवर ऑफ द इंजिन. कॅल्क्युलेट पॉवर ऑफ इंजिन. इंजिनची पॉवर किती पाहिजे, किती एचपीचं इंजिन वापरावं लागणार इथं. तर बघा, सुरुवातीला आउटपुट पॉवर काढूया. आउटपुट पॉवर काय येणार आहे, mgh डिवायडेड बाय टी येणार आहे, mgh डिवायडेड बाय टी. मास किती आहे, 20 टन म्हणजे 20,000 किलोग्राम. जी ची व्हॅल्यू 10, हाईट इज ऑल्सो 10, डिवायडेड बाय काय येणार आहे, 60 येणार आहे. ओके, सॉरी 5 into 60 येणार आहे, कारण टाइम आहे 5 मिनिट्स. 5 मिनिट्स म्हणजे किती सेकंड येणार आहे, 5 into 60. ओके, 0 गेट कॅन्सल. 5 न 10 ला डिवाइड केलं तर 2 येणार आहे. ओके, परत 2 न 6 ला डिवाइड करूया, 3 येणार आहे. म्हणजे काय येणार आहे, आउटपुट पॉवर इज 20,000 डिवाइडेड बाय 3 वॅट येणार आहे. 20,000 बाय 3 इज द आउटपुट पॉवर. ठीक आहे, आता इनपुट पॉवर काढूया. इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर divided by efficiency into 100.
आउटपुट पॉवर किती आहे 20,000 बाय 3, इफिशियन्सी आहे 60% इंटू 100. ओके, वन्स अगेन 0 0 गेट कॅन्सल. इथं 10,000 करूया, 2 ने डिवाइड करूया, इथं 3 येणार आहे, म्हणजे काय येणार आहे 10,000 डिवायडेड बाय काय येणार आहे 9 येणार आहे वॅट इनपुट पॉवर. आणि एचपी मधली पॉवर काढायची असेल तर 10,000 डिवायडेड बाय 9 इंटू 746. ओके, divided by 9 divided by 746, तर साधारणपणे हे येतं 1.489 HP. ओके, करेक्ट आहे का बघा कॅल्क्युलेशन. तर इनपुट पॉवर लागणार आहे म्हणजे इंजिनला ऍटलिस्ट एवढी पॉवर पाहिजे. ओके, इंटू 10 राहिलंय काय कुठं, हा इंटू 10 राहिलंय, सॉरी इंटू 10, 10,000 इंटू 10 लिहायचं राहिलं. ओके, म्हणजे इथं आणखी एक 0 येणार आहे, इथं आणखी एक 0 येणार, आणि इथं काय येणार आहे दॅट इज 14.89. 14.89 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 15 HP इंजिन पाहिजे. ओके, 15 HP इंजिन जर असेल तर काय करू शकतं, हे जे वर्क आहे ते कम्प्लीट करू शकतं, अदरवाइज ते कम्प्लीट करू शकणार नाही. ओके, तर साधारणपणे ट्रॅक्टरची पॉवर किती असते बघा. साधारणपणे ट्रॅक्टर जो आहे ऍग्रिकल्चर मध्ये जो आपण वापरतो त्याची पॉवर जी आहे ती 50 HP टू 100 HP दरम्यान असते. याच्यापेक्षा जास्त पॉवरचे पण आहेत, पण साधारणपणे जे जनरल जे आपण रेग्युलरली यूज करतो ते काय असतात 450 टू 100 HP. ओके, कारची जी पॉवर आहे, एका कारची पॉवर जर आपण बघितली, ओके, साधारणपणे नॉर्मल कारची, हाय रेसिंग कार वगैरे नव्हे, ती साधारणपणे ती 100 HP आसपास असते, 100 HP आसपास. ओके, काही कार तर 500 600 HP पण आहेत. रेसिंग कार ज्या आहेत पर्टिक्युलरली त्या किती 500 HP पर्यंत असू शकतात. ओके, नेक्स्ट ऍप्लिकेशन आपण सुरुवातीला बघितलं पॉवर ऑफ मशीन गन, त्याच्यानंतर पॉवर ऑफ कन्व्हेअर बेल्ट बघितलं, पॉवर ऑफ क्रेन बघितलं. आता बघूया आपण पॉवर ऑफ वॉटर पंप. पॉवर ऑफ वॉटर पंप. वॉटर पंप जो आहे तो वॉटर काय करतोय, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला एका सर्टन हाईटला वॉटर डिलिव्हर करतोय ना. तर पॉवर ऑफ वॉटर पंप आपल्याला बघायचं आहे. ओके, सपोज अ पंप, वॉटर पंप lift the water through height h and deliver at the rate dm by dt with velocity v. Okay, the pump, water pump, lift water, okay, through height h, lift water through height h at rate dm by dt, okay, dm by dt with velocity v, with velocity v. Then आता इथं बघा वर्कडन किती होणार आहे, तर लिफ्ट वॉटरला लिफ्ट करण्यासाठी होणारं वर्कडन म्हणजे mgh येणार आहे, बरोबर आहे ना. कारण m मास ऑफ वॉटर h हाईट वरून सपोज लिफ्ट केलं तर mgh काय येणार आहे, लिफ्ट करण्यासाठी होणारं वर्कडन, वर उचलण्यासाठी. परत सुरुवातीला वॉटर रेस्ट मध्ये असणार आणि ते मोटर मधून किंवा पाईप मधून बाहेर पडत असताना फ्री व्हेलॉसिटीने बाहेर पडणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी वर्कडन किती होणार आहे, हाफ mv². म्हणजे वॉटरला लिफ्ट करून त्याला कायनेटिक एनर्जी देण्यासाठी, व्हेलॉसिटी देण्यासाठी किती एकूण वर्कडन होणार आहे, mgh प्लस हाफ mv². व्हेरी सिंपल, बरोबर आहे ना. वॉटरला h हाईट मधून लिफ्ट करायचं असेल तर वर्कडन होणार mgh. वॉटरला v एवढी व्हेलॉसिटी देण्यासाठी वर्कडन होणार आहे हाफ mv². वर्कडन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी मधून येते. सो पॉवर येणार आहे वर्कडन डिवायडेड बाय टाइम. पॉवर इज इक्वल टू वर्कडन डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय येणार आहे m by t इंटू gh येणार, प्लस हाफ
m/t इंटू व्ही स्क्वेअर येणार आहे. म्हणजे दोन्ही टर्मला काय केलेलं आहे, टी न डिवाइड केलंय. आता m/t म्हणजेच dm/dt लिहितोय आपण. m/t कॉमन काढूया, त्याला dm/dt असं लिहूया. सो dm/dt इन ब्रॅकेट काय होणार आहे, gh प्लस हाफ व्ही स्क्वेअर. सो ही पुन्हा एकदा कुठली आली, आउटपुट पॉवर आली, लक्षात घ्या, आउटपुट पॉवर. ठीक आहे. तर पंपची आउटपुटला पॉवर असते, आउटपुट पॉवर किती असणार आहे, dm/dt इन ब्रॅकेट gh प्लस हाफ व्ही स्क्वेअर. व्हेरी सिंपल फॉर्म्युला आहे. इट इज व्हेरी सिंपल फॉर्म्युला. dm/dt इन ब्रॅकेट gh प्लस हाफ व्ही स्क्वेअर येणार. बरोबर. आता dm/dt म्हणजे काय असणार आहे, किलोग्रॅम पर सेकंड. युनिट बघा, सुचतात का? dm/dt म्हणजे किती किलोग्राम ऑफ वॉटर पर सेकंड डिलिव्हर केलं जाते. ओके. त्याच्यानंतर एच म्हणजे काय, किती हाईट मधून ते लिफ्ट करायचं आहे, आणि फी म्हणजे काय, किती व्हेलॉसिटीनं डिलिव्हर करायचं आहे. घरातलं आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके. आणि त्याच्यावरून मोटरची साधारणपणे किती HP ची मोटर लागेल याचं कॅल्क्युलेशन आपण थोडंसं करूया. ओके. अ वॉटर पंप, सपोज अ वॉटर पंप delivers water that is of 1 liter per second. म्हणजे एका सेकंदाला 1 लिटर वॉटर तो काय करतोय, फेकतोय बाहेर, 1 लिटर पर सेकंड, विथ वेलॉसिटी सपोज काय असणार आहे, 10 मीटर पर सेकंड, विथ द वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड, and lift through height of, ओके, किती हाईट घेऊया साधारणपणे, हाईट ऑफ 20 मीटर घेऊया. लिफ्ट थ्रू हाईट ऑफ 20 मीटर. ओके. 20 मीटर हाईट म्हणजे साधारणपणे बघा, एक 5 ते 6 मजली इमारत होते, 5 ते 6 मजली इमारत. ओके. तर इथं व्हॉट इज द पॉवर ऑफ मोटर कॅल्क्युलेट करायचं आहे. पॉवर ऑफ मोटर इज विथ इफिशियन्सी घेऊया, विथ सपोज 75% इफिशियन्सी. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला आउटपुट पॉवर कॅल्क्युलेट करूया. आउटपुट पॉवर इज इक्वल टू dm/dt किती आहे, 1 लिटर पर सेकंड. म्हणजे आता वॉटरचा 1 लिटर म्हणजे बरोबर 1 किलोग्रॅम असतो. ओके. आउटपुट पॉवरचा फॉर्म्युला लिहूया, dm/dt इन ब्रॅकेट gh प्लस हाफ व्ही स्क्वेअर. ओके. वॉटरचा 1 लिटर म्हणजे एक्झॅक्टली 1 kg असतं. 1 लिटर पर सेकंड म्हणजे 1 किलोग्राम पर सेकंड, कारण dm/dt किलोग्राम पर सेकंड मध्ये असतं, हे लक्षात ठेवा. ओके. सो dm/dt ची व्हॅल्यू 1 येणार आहे, जी ची व्हॅल्यू 10 घेऊया, हाईट येणार आहे 20 प्लस हाफ इंटू व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे, 400 होणार आहे. ओके. सो ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे, 200 प्लस 200 होणार आहे. 200 प्लस 200 म्हणजे पुन्हा एकदा काय होणार आहे, 400 होणार आहे. सो आउटपुट पॉवर असणार आहे 400 वॅट. ओके. 400 वॅट इज द आउटपुट पॉवर. ओके. आता इनपुट पॉवर काढूया आपण मग. इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय इफिशियन्सी इंटू 100 येणार आहे. ओके. सो आउटपुट पॉवर म्हणजे किती असणार आहे, दॅट इज 400 दिलेले आहे, इफिशियन्सी आहे 75% इंटू 100 येणार आहे. ओके. 25 3 आर 75, 25 4 आर 100, म्हणजे 1600 डिवाइडेड बाय 3 वॅट येणार. 1600 बाय 3 वॅट. 1600 बाय 3 वॅट येणार आहे, आणि हे HP मध्ये कन्वर्जन करूया. सो देअरफॉर इनपुट पॉवर HP मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 1600 बाय 3 ला परत काय करावं लागेल, 746 न डिवाइड करावं लागणार आहे. ओके.
वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड आहे का? सॉरी जस्ट मिनिट. वेलॉसिटी इज 10 मीटर पर सेकंड. 10चा स्क्वेअर इथं 100 होणार. सॉरी 100 इथे येणार आहे. सॉरी इथं काही मिस्टेक झालेला आहे. ओके, हिअर इट इज. काय होणार आहे? 50 येणार, म्हणजे आउटपुट पॉवर येणार आहे 250 वॅट. सो 250 डिवायडेड बाय 75 इंटू 250 डिवायडेड बाय 75 इंटू 100 म्हणजे किती होणार आहे? 1000 डिवायडेड बाय 3 येणार. दॅट इज द इनपुट पॉवर. 1000 डिवायडेड बाय 3. आणि आता हे आपल्याला काय करायचं आहे? एचपी मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो 1000 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 746. ओके, तर साधारणपणे किती येतं हे? 0.447 एचपी येणार आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.447 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5 एचपी. ओके, तर 0.5 एचपी. ओके, 0.5 एचपी ची साधारणपणे मोटर तुम्हाला लागणार आहे. ओके, करेक्ट ना स्टुडंट? नेक्स्ट बघा. A car of mass m is moving on a horizontal road with acceleration a. A car of mass m is moving on horizontal road. Car is moving on horizontal road with acceleration a. With acceleration a. If r is the resistance to motion, r का आहे? रेजिस्टन्स टू मोशन आहे. तो एअर रेजिस्टन्स पण असू शकतो किंवा फ्रिक्शनल रेजिस्टन्स असू शकतो. r is the resistance to motion, then power at velocity v is power at velocity v. कारण ऍक्सेलरेशन आहे म्हणजे वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होणार आहे. तर त्याची फी वेलॉसिटी असतानाची त्या इन्स्टंटची पॉवर काढायची. आता पॉवर इज इक्वल टू काय करणार आहे? फोर्स इंटू वेलॉसिटी करणार फक्त. ओके, फोर्स इंटू वेलॉसिटी. व्हेरी सिंपल. फोर्स किती लावा लागणार आहे? तर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायला MA एवढा फोर्स लावा लागणार आहे आणि रेजिस्टन्स जो आहे त्याला ओव्हरकम करायला आणखी R एवढा फोर्स लावा लागणार आहे. म्हणजे एकूण फोर्स इथं किती लावा लागणार आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन एवढा फोर्स हा ऍक्सेलरेशन साठी, आणि एअर रेजिस्टन्स ओव्हरकम करायला परत R एवढा. R हा रेजिस्टन्स म्हणजे कुठला आहे? न्यूटन मधला रेजिस्टन्स आहे, लक्षात घ्या. नाहीतर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स वगैरे म्हणजे. सो पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी. आता ही कार या कंडिशन मध्ये नेण्यासाठी मास इंटू ऍक्सेलरेशन प्लस R एवढा फोर्स लावा लागणार इंटू त्याची वेलॉसिटी v. ओके, सो दिस इज द आन्सर. सो वन्स अगेन दिस इज द आउटपुट पॉवर. इफिशियन्सी दिलेली असेल तर त्याच्यावरून तुम्ही इनपुट पॉवर देखील काढू शकताय. ओके, so this is all for today's lecture.